दुपारच्या सत्रात सर्व प्रेक्षकांसह सर्व मान्यवरांसह मनपूर्वक सहर्ष स्वागत। आपण पाहताय संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी आयोजित विठ्ठलवाडी प्रीमियर लीग 2024 पहिला पर्व आणि या पहिल्या पर्वाचा आजचं दुपारचं सत्र अगदी जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांसह मनपूर्वक सहर्ष स्वागत। मॅचला होते सुरुवात। पहिला चेंडू प्रभू यांचा पहिला चेंडू फुलरलेंचा चेंडू ऑन साइडला चेंडूला दिशा दिली आहे। एक धाव पूर्ण केली जाईल। धावांचा श्रीगणेश होत असताना फलंदाज खातं उघडलं जाते अगदी संतोष जाधव आणि त्यांच्या साथीला आहेत सुनील बापू। सुनील बापू यांच्यासाठी हा चेंडू ऑन साइडला अगदी चेंडू खेळण्याचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण होत आहे। एक धाव घेण्याचा वेळ नक्कीच तद्वर असेल दोन्ही फलंदाजांना। दोघांनी अगदी पहिल्या चेंडूवर सिंगलने खातं उघडलंय। अगदी ओमसाई एमटीसी कुणाल शेटमात्रे अक्षय शेटमात्रे कॅमेरामन करण आणि गुणसंख्या लेखन म्हणून चैतन्य जाधव सर्वांचं स्वागत। बॅकफुटला जाऊन शॉट आर्म पुल अगदी चेंडू जाईल कॅप मध्ये सीमा रेषा पार। फलंदाज संतोषांच्या बॅटमधून चौकार। पुरेसा वेळ होता अगदी हाफ वॉली चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला प्रभू यांनी, परंतु तुम्ही अशा प्रकारचे चेंडू हाताळू शकत नाहीये कारण फलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक प्रगती पथावर असताना अगदी दोन्ही हाताने ही संधी मात्र प्राप्त केली आहे। त्याच दरम्यान माने सरकार यांचं वेलकम झालंय। सुस्वागत माने सरकार। अगदी धुळीवंदनाच्या आणि होळीच्या माने सरकार तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न अगदी चेंडू सोडून दिला व्हाईट बॉल। काही क्षणाला असं वाटलं की चेंडू यष्टांचा वेध घेईल का, परंतु अगदी दूर वर टाकलाय। अवंतर धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल। बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन स्क्वेअर लेग मिड विकेट 30 साइड वर्तुळाच्या आतमध्ये आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न। या चेंडू मात्र अगदी प्रभू यांनी थोडीशी गती कमी केली आणि चेंडू गुडलेन्सला हिट केला। डॉट बॉल। 4 चेंडूंचा खेळ झाला। धावसंख्या धावफलकावर 7। यॉर्कर चेंडू अगदी टॅप केलाय। एक धाव पूर्ण केली जाईल। दादासाहेब जाधव अगदी वेगाने चेंडूवर आलेत आणि आज मात्र हे प्रत्येक व्यक्तीने क्रिकेट जगले, क्रिकेट एन्जॉय केले। अगदी 12वा खेळाडू म्हणून आमच्यासोबत जोडलाय संयम दादासाहेब जाधव। अगदी पप्पांकडे चेंडू गेला आणि संयम हसायला लागला। अगदी संयमला देखील उत्कंठ असेल की मी कधी क्रिकेट खेळतो। तो देखील क्रिकेट खेळतोय आता 11 वर्षाचा। शाळेमध्ये आज सुट्टी त्यांनी देखील एन्जॉय केली। अगदी या छोट्या छोट्या मुलांनी आज विठ्ठलवाडी प्रीमियर लीगचा आनंद घेतलाय, मनमुराद आनंद घेतलाय सर्वांनी। पदराळी त्याचा वापर बॅक टू द बॉलर। अगदी गोलंदाजाची कौशल्यपूर्ण गोलंदाजी। या गोलंदाजाकडे विविधता आहे प्रभू, वैविध्यपूर्ण गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकाची होते सांगता। पहिल्या षटका अखेर बिनगडी बाद 8 टीम आबा स्मृती 11। अगदी पहिल्या षटकामध्ये प्रभू यांनी वैविध्यपूर्ण गोलंदाजी केली। आपल्या भात्यामध्ये असलेला प्रत्येक चेंडू हाताळलाय। दुसरं षटक घेऊन सज्ज होत असताना गोलंदाज अमर देसाई। अगदी आज सकाळच्या सत्रापासून या प्रीमियर लीग मध्ये जाधव नावाच्या खेळाडूंचा दबदबा आहे। अगदी हे अमर देसाई आहेत, म्हणजेच काय तर विठ्ठलवाडी गावामध्ये प्रत्येक खेळाडूने आपलं योगदान दिलंय या स्पर्धेला। प्रत्येकाला ही स्पर्धा खेळायची होती। आज धुळीवंदनाचा दिवस। अकोट टप्प्याचा चेंडू पूल केलाय, चेंडू जाईल सीमा पार होईल गुल। विठ्ठलवाडी प्रीमियर लीगचा षटकार। फलंदाज संतोष यांनी मात्र आता हात खोललेत। काय आक्रमक फटका सजवला। हाफ वॉली चेंडू। अशा प्रकारचे चेंडू तुम्ही हाताळू शकत नाही। जर तुम्ही असे चेंडू टाकणार तर कोणताही फलंदाज तुम्हाला दिवसभर बाहेर मारेल।
हा चेंडू मात्र अगदी फुलरलेनचा टाकलाय, ऑन साइडला फटका सजवलाय, जेलची संधी अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू हाताला लागून सीमारेषा पार. फलंदाज संतोष यांच्या बॅटमधून चौकार. दर्जेदार फलंदाजी, अगदी ज्या प्रकारच्या खेळाची अपेक्षा होती टीम आबा स्मृती संघाला, त्यामुळे सुरुवात मात्र चांगली झाली आहे असं म्हणावं लागेल. आडव्या बॅटने चेंडू जाईल सीमारेषा पार. फलंदाज संतोष यांच्या बॅट मधून येतोय एक कडक षटकार. आणि पहा अगदी प्रेक्षक देखील सेल्फी घेण्यासाठी आलेत. कुमार अमर कदम प्रेक्षक भाग कोण आले सेल्फी घ्यायला, आज मात्र चर्चा केली जाईल. प्रेक्षकांनी असं मैदानामध्ये येऊ नका प्लीज, सामना चालू आहे. प्रेक्षकांना विनंती असेल आपण थोडस अगदी मिठी मारा, धुळीवंदन नंतर साजरं करा, सामन्यामध्ये येऊन व्यत्यय करू नका. अगदी सेल्फी घेतले, अगदी पहा हा रिप्ले अगदी आपण स्क्रीनवर पाहू शकता. प्रेक्षक आणि कोण आहेत प्रेक्षक, ज्या आवाजाने मंत्रमुग्ध केलंय पाटण तालुका पश्चिम महाराष्ट्राला. पहा सेल्फी घेत असताना अगदी मिठी देखील मारले. जादूची जप्पी आता काय काम करेल, जादूची जप्पी दिली आणि फलंदाज बाद होईल का, आणि ही मात्र त्यांना दिलेली मिठी पडली आहे महागात. फलंदाज बाद. अगदी एखादा खेळाडू ज्या वेळेला क्रिकेटमध्ये म्हणतात ना की इथे मात्र लक्ष विचलित केलंय, अगदी प्रेक्षक आले, एक सेल्फी घेतली आणि फलंदाज बाद झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावर 24. नवीन फलंदाज सचिन जाधव. अगदी ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे गोलंदाज अमर, अगदी प्रेक्षक आले बघा, आणि नंतर कुमार अमर कदम त्या प्रेक्षकांमध्ये जाऊन बसलेत. कुमार अमर कदम त्यांच्यामध्ये गेलेत, आता ते काय परत येत नसतात. स्वतःसाठी जागा बनवून अगदी फटका खेळलाय. डीप स्क्वेअर लेग आहे सीमारेषा लगत. चेंडू फील्ड केला जाईल, चेंडूची फेक केली जाईल, तद्वर एक धाव प्राप्त केली जाईल. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर 1ने पुढे जात असताना 25. गोलंदाजी करत असताना अमर यांनी वैयक्तिक पहिला गडी बाद करत असताना संघाला पहिलं यश प्राप्त करून दिले, आणि ज्या प्रकारची गोलंदाजी केली अद्याप प्रभावित केले. समोर अनुभवी खेळाडू आहेत सुनील बापू, एक लेजेंड क्रिकेटर, मास्टर क्रिकेटर म्हणून ज्यांना अगदी संबोधलं जातं. त्यांच्या समोर गोलंदाजी करायची आहे. कसोटी असेल, ज्यावेळेला तुम्हाला एखाद्या अनुभवी खेळाडूला गोलंदाजी करायची असते ना, त्यावेळेला तुमचा कस लागतो. चेंडू सोडून दिलाय, अगदी डेलिब्रेट होय, कोणतीही धाव नसेल, पंच कळवतायत डेलिब्रेट चेंडू झालाय. अगदी या चेंडूवर कोणतीही धाव प्राप्त होणार नाही. 2 षटका अखेर 25ला 1. टीम आबा स्मृती 11. दोन षटका अखेर संघाची धावसंख्या धावफलकावर 25ला 1. अगदी दुपारचं सत्र, रणरणत ऊन, परंतु या रणरणत्या उन्हात प्रत्येक खेळाडूला आज धुळीवंदनच्या दिवशी क्रिकेटच्या या मैदानामध्ये रंग उधळायचे आहेत. प्रत्येकाला ही आजचा दिवस हा रंगीबेरंगी क्रिकेटच्या मैदानामध्ये रंगवायचा आहे. पहिला चेंडू निलेश यांचा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग आहे सीमारेषा लगत. क्षेत्ररक्षण करत असताना प्रभू चेंडूची फील्ड केली, फेक केली, तद्वर एका धावेने स्ट्राईक रोटेट केली जाईल. सचिन आणि सुनील बापू यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 1ने पुढे जात असताना 26 धावा धावफलकावरती नोंद झाल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना
अगदी हलक्या हाताने लेट कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होत असताना चेंडू अगदी पकडला जाईल. तद्वर एक धाव. सिंगल डबलचं क्रिकेट, एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपण पाहतोय. अगदी अद्याप या डावातील मोठे फटके खेळायचा प्रयत्न झालाय संतोषांच्या माध्यमातून. संतोष बाद झाले आणि त्यानंतर मात्र धावांची गती मंदावली आहे. अगदी ज्या प्रकारे अपेक्षित फटके पाहिजे होती ती मात्र दिसत नाहीये. बॅकफुटला जाऊन कट केलाय. चेंडू फ्लाइंग स्लिपला एका धावेच्या दिशेने मार्गस्थ होतोय. अगदी गोशांकी स्वरूपात एक धाव जोडली जाईल. या सिंगलने संघाची धावसंख्या 28 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम आबा स्मृती त्यांच्या विरोधात विठ्ठलाई वॉरियर्स. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी यष्टीरक्षकाने केले चुकी. तद्वर एक धाव नक्कीच अर्जित केली जाईल. आणि या क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या धावा येणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्हाला अशा धावा चोराव्या लागतात. एक चिकी सिंगल क्रिकेटमध्ये तुम्ही थोडासा गलतानपणा केला की तुम्हाला त्याचा भोडदंड सहन करावा लागतो. तेच आपण पाहिलंय. निलेश यांनी अद्याप या षटकामध्ये 4 एकेरी धावा खर्च केल्यात. पदराळीचा वापर करत असताना क्रॉस बॅटेड फटका. अगदी डीप मिड विकेट सीमारेषा पार खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी उंच जरूर गेला. चेंडूने लांबी कमी गाठली. फलंदाज बाद. अगदी या षटकातील चेंडू झालेत अर्थातच 5. 1 टू गो. आणि काय फटका खेळण्याचा प्रयत्न झाला बापू यांच्या माध्यमातून, परंतु चेंडूला टाइम करू शकले नाहीत. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला चेंडूला टाइम करणं हे गरजेचं असतं. कारण तुम्ही फलंदाजी करत असताना तुम्हाला टायमिंगवर भर द्यावा लागतो. आणि क्रिकेटमध्ये 4 टी महत्वाच्या असतात. संयम अगदी इयत्ता 5वीला आहे. वय वर्ष 11. परंतु क्रिकेटमध्ये 4 टी महत्वाच्या असतात. 4 टी मध्ये टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक आणि टॅलेंट. अगदी टी या शब्दाचा अर्थ क्रिकेटमध्ये किती महत्वाचा आहे बघ. तू जर फलंदाजी करत असेल तर या 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. टायमिंग तुम्हाला साधावं लागतं. तुमच्याकडे टेम्परामेंट पाहिजे, तुमच्याकडे टॅलेंट पाहिजे आणि तुमच्याकडे टेक्निक देखील पाहिजे. तेव्हा तुम्ही सर्वोत्तम फलंदाज होऊ शकता. सामान्य फलंदाजी कोणीही करू शकतो, परंतु तुम्हाला जर सर्वोत्तम बनायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागेल. नवीन फलंदाज अजय. अजय पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता. इन टू द स्लॉट अँड इट्स अ मायटी, इट्स अ ब्युटी. चेंडू जाईल सीमा पार. विठ्ठलवाडी प्रीमियर लीगचा येतोय धमाका षटकार. आणि शेवटच्या चेंडूवर आलाय षटकार निलेश यांचं. हे षटक समाप्त होतंय. अजय यांनी षटकाराने खातं उघडलं. संघाची धावसंख्या 35-2. हा रिप्ले तुमच्या समोर. अगदी ओम साई MTCच्या माध्यमातून ही क्षणचित्र टिपली जात आहेत. आणि ही प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आहे. तुम्ही ज्या वेळेला दुसरं पर्व होईल, तिसरं होईल, चौथं होईल, 5वं होईल, अगदी जशी जशी स्पर्धा पुढे जाईल, परंतु तुम्ही यूट्यूबवर या स्पर्धा जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच ओम साई MTC या चॅनलला भेट द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या घंटीला क्लिक करा. म्हणजे काय होईल की प्रत्येक स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. कारण आज पाटण तालुका टेनिस क्रिकेट आणि ओम साई MTC हे मात्र अगदी खूप जिव्हाळ्याचं नातं राहिलंय. अंतिम षटक रोशन. रोशन आता आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतील. अंतिम षटक. रोशनचा पहिला चेंडू फ्लिक केलाय. चेंडू जाईल अगदी प्रेक्षकांच्या भेटीला. तिथे प्रेक्षकांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला. कोण होते प्रेक्षक. अगदी चेंडू मागे, प्रेक्षक पुढे. चेंडू जातोय मागे, प्रेक्षक धावतायत पुढे. काय प्रेक्षकांनी देखील या स्पर्धेचा आनंद घेतलाय. वा, टाळ्या वाजवत आहे. दुसरे प्रेक्षक बघा, त्यांनी जेल सोडलाय आणि त्या सोडलेल्या जेलसाठी टाळ्या वाजल्यात. काय पाहिजे अजून प्रीमियर लीग मध्ये. हा, बॅकफुटला जाऊन पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. अगदी झेल घेण्याचा प्रयत्न झाला. स्वतःच्या डाव्या बाजूला क्षेत्ररक्षण करत असताना झेल सोडलाय. अगदी छोटे खेळाडू आहेत. 12वे खेळाडू. गतीमध्ये परिवर्तन. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. एक धाव जोडली जाईल. अगदी स्लॉक स्वीप करण्यासाठी हा खेळाडूने प्रयत्न जरूर केला, परंतु गोलंदाज रोशन यांनी मात्र चेंडूला थोडासा स्पिन केला. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमच्याकडे असे चेंडू पाहिजेत
जर तू गोलंदाजी करत असेल तर तुला शिकावं लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. अगदी सराव तुम्हाला परिपूर्ण बनवतो. शफल होऊन फ्लिक केलाय, चेंडू लॉंग लेग क्षेत्राच्या दिशेने, अवघी एक धाव देईल. अगदी फटका पहा, चांगला होता परंतु दिशा मात्र फटक्याची थोडी लॉंग लेग साईडला होती, त्यामुळे एक धाव जोडली जाईल. या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर 39ला 2. टीम आबा स्मृती. चला नेक्स्ट मॅच, फेअरलेस मराठा विपक्ष आबा स्मृती. अगदी आबा स्मृती संघाला 2 सामने खेळायचे आहेत, म्हणजेच काय तर या खेळाडूंना विश्रांती नसेल. अगदी धुळीबंधाचे रंग कधी लावणार एकमेकांना? संध्याकाळी. सतीश जाधव साहेब बुवा यांच्या माध्यमातून विठ्ठलवाडी प्रीमियर लीगला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, रंगमय शुभेच्छा. धन्यवाद बुवा. अगदी बुवा 2 वेळा नाही तर अगदी 99 वेळा विठ्ठलवाडी प्रीमियर लीगला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच बुवा. असंच प्रेम राहू द्या आणि नक्कीच प्रत्येक अगदी प्रत्येक मान्यवरांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. आणि बुवा नक्कीच आज ही स्पर्धा ऑनलाईन पाहतायत आणि त्यांनी मात्र शुभेच्छा दिल्यात. आणि हे आहे प्रेम, प्रत्येक प्रेक्षकाने या स्पर्धेवर प्रेम केलंय. आणि का नसावं, कारण प्रेक्षक असतील तर मात्र कोणतीही स्पर्धा अगदी रंगते. कारण प्रेक्षक हा कोणत्याही स्पर्धेचा राजा घटक असतो. खोदून काढण्याचा प्रयत्न, शफल जरूर झाले परंतु अगदी बुंद्यात टाकलाय चेंडू. फलंदाज ला बीट करत असताना अजय यांना गोलंदाज रोशन, आणि ज्या प्रकारचा चेंडू रोशन यांनी हाताळलाय, अगदी हा चेंडू तुमच्या भात्यामध्ये पाहिजे आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर, तर मात्र तुम्ही वाचू शकता, नाहीतर तुम्हाला फटकेच पडणार आहेत. गोलंदाजाचा दिवस खूप खराब चाललाय सध्या. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा, चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय प्रेक्षकांच्या भेटीला. शिवाजी जाधव बॉस, जर आपण कुठे असाल तर प्लीज व्यासपीठावर यायचंय. या चेंडूवर एक धाव अगदी जोडली जाईल. या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर 4 षटकाखेर 40ला 2. 41 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी टीम विठ्ठलाई वॉरियर्स. 40 धावा अगदी धावफलकावरती नोंद केल्यात आबा स्मृती संघाने. नक्कीच पुढील सामना अगदी प्रेक्षकांच्या भेटीला येईल, मनोरंजन करणारा सामना, अगदी रंगीबेरंगी सामना आज आपण पाहूया. धावांचे रंग उधळले जातील. प्रेक्षणीय सामना, संघर्ष विठ्ठलवाडी आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना जॉली बॉईज नेहरू टेकडी, हा प्रेक्षणीय सामना असेल. पुढचा सामना, माने सरकार अगदी आज रंग उधळायचे टाकून मैदानामध्ये आले आहेत आणि क्रिकेटने आपल्याला जोडून ठेवले. अगदी प्रत्येक खेळाडू असू द्या, मान्यवर असू द्या, ग्रामस्थ असू द्या, आज मात्र मैदानामध्ये आलेत. त्यांना विठ्ठलवाडी प्रीमियर लीग पाहिजे. ही विठ्ठलवाडी प्रीमियर लीग मध्ये प्रत्येकाला आनंद घ्यायचा आहे. अगदी छोटी मुलं असू द्या, मोठी मुलं असू द्या, ग्रामस्थ असू द्या, ज्येष्ठ नागरिक असू द्या, आज मात्र दिवस एन्जॉय केलाय. 41 धावांचं लक्ष्य. चला टीम विठ्ठलाई वॉरियर्स संघ, आपले सलामीचे फलंदाज आणि आबा स्मृती संघ, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. प्रेक्षणीय सामन्याची आपण नाणेफेक करणार आहोत. मी विनंती करेन कृष्ण जाधव साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. प्रेक्षणीय सामना, संघर्ष विठ्ठलवाडी विपक्ष जॉली बॉईज नेहरू टेकडी.
डीजे अद्वैत यांचं देखील आगमन झालंय. वेलकम डीजे अद्वैत. अगदी आज या स्पर्धेला एन्जॉय करतायत. डीजे अद्वैत यांचा वाढदिवस झाला आणि आज मात्र होळीचे रंग उधळण्यासाठी आलेत. प्रत्येक छोटे छोटे खेळाडू अगदी प्रत्येक जण मोबाईलमध्ये व्यस्त आहे. मैदानामध्ये आले तरी मोबाईल काही सुटत आहे. रील बघण्यामध्ये प्रत्येक खेळाडू व्यस्त. पबजी कोण खेळतंय, कोण रील बघतंय, यूट्यूब बघतंय. इंस्टाग्रामवर अकाउंट आहे, इंस्टाग्रामवर अकाउंट आहे, फेसबुक, ट्विटर. कोण कार्टून बघतंय, कोण छोटा भीम. अगदी प्रेक्षणीय सामन्याशी आपण नाणेफेक करत आहोत. माने सरकार आणि कृष्ण जाधव साहेब अगदी आमच्यासोबत जोडलेत. छापा कॉल केलाय आणि छापा आलाय. अभिनंदन माने सरकार. अगदी नाणेफेक जिंकले. तुमची स्माईल सगळं काही सांगून जाते. काय निर्णय असेल? आमचा फलंदाजीचा निर्णय असेल. आणि प्रेक्षणीय सामना विठ्ठलवाडी प्रीमियर लीग पहिलं पर्व. काय सांगाल माने सरकार? अगदी बॉस यांच्यावर आपलं खूप प्रेम आहे, आम्हाला देखील माहिती आहे, परंतु आज ही स्पर्धा खेळत असताना कसं वाटतंय? एक इतिहास आहे विठ्ठलवाडी आणि नेहरू टेकडी यांचा, मैत्रीपूर्वक लढत, आणि ही परंपरा कायम राहावी आणि यंग मुलांनी खरंच ही परंपरा कायम जपावी. आमची दोस्तीची, मैत्रीची, विठ्ठलवाडीवरचे नेहरू टेकडी हे अपाट प्रेम आहे आमचं एक दोन्ही गावावरचं, आणि हे कायम सदैव राहावं. येणाऱ्या यंग मुलांनी सुद्धा याचा विचार करावा आणि ही लढत कायम स्वरूपी राहावी हीच विठ्ठला देवी चरणी प्रार्थना करतो. आणि असंच प्रेम सर्व ग्रामस्थ मंडळ विठ्ठलवाडी यांचं आमच्यावरती राहू हीच मी विठ्ठला देवी चरणी प्रार्थना करतो. आणि त्यांनी खरंच आम्हाला या प्रेक्षणीय सामन्यासाठी आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल त्याबद्दल आमच्या नेहरू टेकडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. असंच तुमचं सदैव प्रेम आमच्यावरती राहू हीच विठ्ठला चरणी प्रार्थना करतो. माने सरकार, अगदी बॉस असतील, दादासाहेब जाधव साहेब असतील आणि संपूर्ण विठ्ठलवाडी गावचं कोणतंही आयोजन असू द्या, तुम्ही नेहमी हजर असता, परंतु आज विठ्ठलवाडी गावचं हे आयोजन पहिलं पर्व. कशी वाटते स्पर्धा आणि धुळीवंदनाचा दिवस, काय सांगाल? खूप खूप अति सुंदर, खूप सुंदर आयोजन आहे विठ्ठल प्रेमी लीग. पहिलंच वर्ष आहे. माझ्यानं काही त्यांना प्रतिसाद द्यायला भेटला नाही, पण नेक्स्ट टाईम पुढल्या वर्षी त्यांना 100% देण्याचा मी योगदान करीन ही गवाही करतो. विठ्ठलाच्यांनी हीच प्रार्थना करतो की त्यांना 100% माझं पुढल्या वर्षी योगदान असेल. आणि शिवा बॉस म्हणलं तर माझा काळजाचा तुकडा आहे, त्यासाठी आपण काय पण आणि कधी पण. आणि महत्त्वपूर्ण प्रश्न, प्रेक्षणीय सामन्यात नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल आणि काय करणार? निर्णय असेल आमचा फलंदाजीचा. ही एक मैत्रीपूर्ण लढत आहे, कोणी जितो कोणी हरू, हा मैत्रीचा विषय आहे. बस एवढंच सांगू शकतो. थँक्यू सो मच. क्रिकेटचा विजय होईल, क्षेत्ररक्षण करायचं आहे, नाणेफेक विरोधात गेले, मैत्रीपूर्ण लढत कसं पाहताय? मैत्रीपूर्वक लढत लहानपणापासून खेळत आलो आहे आम्ही, आणि यांचं बोलायचं राहिलं तर नेहरू टेकडे माझं आजोळपण आहे, तर ते रिलेशन वेगळं आहेत. आणि लहानपणापासून आम्ही प्रेक्षणीय सामने इथे पण आणि गावाला पण खेळत आलो आहे, तर एवढं काही नाही आहे. कोणी जिंको आपल्याच टीम आहे दोन्ही पण. अगदी सामना कोणीही जिंकू द्या, क्रिकेटचा विजय मात्र नक्की होईल. परंतु समोर जर पाहिलं तर आपला आजूळ जॉली बॉईज नेहरू टेकडी, लहानपणापासून त्यांच्याबरोबर आपण खेळत आलात, आणि कसं वाटतं ही लढत खेळत असताना, काय भावना आहेत? एक मैत्रीपूर्वक भावनाच आहे, असं काही द्वेष वगैरे कोणाचंच नाही आहे. दुसऱ्या गावचे पण येतील, प्लेयर्स भेटतील सगळे, तर एकत्र येऊन खेळतील हीच भावना आहे फक्त. थँक्यू सो मच. अगदी मैदानाच्या आतमध्ये महत्त्वपूर्ण सामना चालू आहे, जास्त वेळ घेणार नाहीये. जॉली बॉईज नेहरू टेकडी आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. लक्ष द्या माने सरकार, ही लढत 3 षटकांची असेल. जॉली बॉईज नेहरू टेकडी, अगदी प्रेक्षणीय लढत, परंतु मैदानाच्या आतमध्ये महत्त्वपूर्ण सामना चालू आहे. अगदी छोटे छोटे खेळाडू मैदानामध्ये आलेत, परंतु मोबाईलवरती व्यस्त आहेत. कोण रील बघतंय, कोण यूट्यूब बघतंय, कोण फेसबुक, कोण इंस्टाग्राम, आणि कोण मॅच बघतंय. अगदी एन्जॉय चालू आहे सगळ्यांचा. धुळीवंदनाच्या तुम्हाला देखील सगळ्या छोट्या खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी प्रेक्षणीय लढतीसाठी एक नियम लागू केला जातोय. जर तुमच्याकडे खेळाडू कमी असतील तर मात्र किरण मस्कर सर, कुमार आबा, अक्षय शेठ मात्र यांना तुम्ही नक्कीच घेऊ शकता. हे नावाजलेले खेळाडू आहेत. अगदी प्रेक्षणीय लढतीमध्ये सगळ्यांची नजर असेल आणि ती स्पर्धा, ती लढत एन्जॉय करायची आहे आपल्याला सगळ्यांना. अक्षय शेठ मात्र यांना देखील घ्या, कारण ते तर आयकॉन खेळाडू आहेत. किरण मस्कर सर आणि कुमार आबा, कुमार अमर कदम त्या सामन्यामध्ये पंचांची भूमिका पार पाडतील.
अगदी चेंडू सोडून दिलाय, व्हाईट बॉल. प्रत्येक जणाने ही स्पर्धा एन्जॉय केली आहे. मग तो खेळाडू असू द्या, प्रेक्षक असू द्या, आपले छोटे 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 प्रेक्षक असू द्या अथवा आपले ग्रामस्थ असू द्या, प्रत्येकाने ही स्पर्धेला भरभरून एन्जॉय केले. अगदी त्यामुळे या स्पर्धेचं यश यामध्ये दडलंय की प्रत्येकाने ही स्पर्धेचा आनंद घेतलाय. बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पुल, अगदी चेंडू जाईल गॅप मध्ये, वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार, चौकार. फलंदाज रोशन यांच्या बॅटमधून एक नेत्रदीपक देखणा फटका पाहायला मिळाला. या चौकाराने संघाची धावसंख्या 16. अगदी शफल होऊन टॅप केलाय, बॅक टू द बॉलर. गोलंदाजीवर चेंडू पकडला जाईल सचिन यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू येतोय निर्धाव, पहिल्या षटकाची होते सांगता. टीम आबा स्मृती बिनगडी बाद. 16, 18 चेंडू 25 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये असेल. 18 चेंडू 25 धावा. अगदी डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाचे खेळाडू देखील या स्पर्धेला उपस्थित राहिले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. दुर्गेश शिंदे, अक्षय शिंदे, अगदी पप्पू पाटील मुकादम हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आज या स्पर्धेमध्ये कुमार अमर कदम असतील, कुमार आबा, ते देखील या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत. आणि आमचे छोटे छोटे खेळाडू अगदी चेंडू बॉल बॉय म्हणून काल चांगली कामगिरी केली आहे रोशन यांनी, आणि त्याबद्दल त्यांचा सत्कार देखील केला. आणि खरंच कौतुक व्हायला पाहिजे. अगदी तुम्ही चांगलं काम करता, ते मात्र ते चांगलं काम बॉसच्या नजरेतून सुटत नाहीये. मग तुम्ही अगदी पडद्याच्या मागचे हिरो देखील असता. A1 जोडी अगदी ज्यांची आपल्याला पाहायला मिळते, कुमार अमर कदम आणि मयूर घारे. आज मात्र ही जोडी कुठे दिसत नाहीये. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्कवर आलेत दादासो. एक डावखोरा गोलंदाज आहेत. डावखोरा गोलंदाज म्हणजेच काय तर एक त्यांना नॅचरल अँगल प्राप्त असतो, नैसर्गिक वरदान. दादासो यांचा पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय. चेंडू अगदी घोषांकी क्षेत्रामध्ये, गली क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव. वंडी प्राप्त होते, म्हणजेच काय तर घोषांकी क्षेत्र. अगदी हे छोटे छोटे खेळाडू आम्ही प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेऊ, काही वेळेला प्रत्येकाला बोलावं लागेल. अगदी प्रत्येकाने आम्ही प्रत्येकापर्यंत जाऊ. तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे, यत्ता अगदी तुम्हाला कशाची आवड आहे ते देखील सांगा. एक धाव. या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर 1ने पुढे जात असताना 18 धावा धावफलकावर. ज्या प्रकारे लक्ष समोर सेट केलंय 41 धावांचं विठ्ठलाई वॉरियर्स. अगदी विठ्ठलाई वॉरियर्स संघाला एक संधी मिळाली आहे, या संधीचं ते सोनं करतील का याची देखील उत्कंठा असेल. हलक्या हाताने या चेंडूला दिशा दिली, एक धाव प्राप्त करण्याचा प्रयत्न होय, एक धाव प्राप्त केली जाईल. फलंदाज प्रभू यांच्या बॅटमधून एक धाव जोडली जाईल संघाच्या खात्यामध्ये. अद्याप या षटकामध्ये दादासो यांनी चांगली गोलंदाजी केली आहे, कोणत्याही मोठा फटका खेळण्याची संधी दिली नाहीये. 3 चेंडूंचा खेळ झालाय या दुसऱ्या षटकातील. बिनगडी बाद 19 टीमची धावसंख्या. फुटवर्कचा वापर करत असताना बॅटची आतली कडा, यष्टीरक्षकाचे प्रयत्न पहा. अगदी प्रयत्न सुनील बापू आहेत आणि प्रयत्न केले. अगदी प्रयत्नांती परमेश्वर. अगदी जे छोटे छोटे खेळाडू हा सामना पाहतायत बघा, त्यांचं वय वर्ष पहा आणि त्यांचे प्रयत्न पहा. असे प्रयत्न करायला पाहिजेत क्रिकेटमध्ये. अगदी ज्या प्रकारे सुनील बापू यांनी झेपावर चेंडू अडवलाय, कौतुकास्पद. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग जोराने झाली, परंतु चेंडू काय कट झालाय. इट्स अ नॅचरल लेग कटर. आधी देखील आपण उल्लेख केला संयम की डावखुरा गोलंदाजांना नैसर्गिक वरदान असतं. तू लेफ्टी आहे की रायटी आहे? रायटी आहे तर मेहनत करावी लागेल, कारण मेहनतीशिवाय काय मिळत नाहीये. तुम्हाला मेहनत करावी लागते. तुम्ही मेहनतीने कटर चेंडूवर प्रभुत्व प्रसिद्ध करू शकता. शेवटचा चेंडू अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूचे होते सांगता. 2 षटका अखेर टीम विठ्ठलाई वॉरियर्स. बिनगडी बाद 19, 12 चेंडू 22 धावा. 22 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 12 बॉल्स. हे या सामन्याचं समीकरण असेल. 22 धावा बनवण्यासाठी तुमच्याकडे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये जर 22 करायचे असतील तर किती चेंडू बाहेर मारावे लागतील?
12 चेंडू मध्ये 22 धावा करायच्या आहेत. किती बॉल बाहेर मारायचे? अगदी प्रत्येक छोटे छोटे खेळाडू देखील सांगत नाहीयेत. अगदी या डाऊन द लेग साइड चेंडू हाताळला जातोय. पंचांकडे नजर असेल. पंच अगदी योग्य चेंडू आहे. म्हणजेच काय तर उत्तर आलंय. 3 षटकार आणि 1 चौकार मारायचा आहे. 3 षटकार 1 चौकार. डेड बॉल. अगदी निर्धाव डेड बॉल आलाय. थोडासा व्यत्यय आलाय त्यामुळे पंचांनी डेड बॉल घोषित केलाय. अगदी 3 षटकार 1 चौकार मारायचा आहे. म्हणजे तुम्ही याला 12 मधले 3 चेंडू बाहेर मारायचे आहेत. आणि ते 3 कोणते? 4 बाहेर मारण्याचा प्रयत्न. पहिला मारण्याचा प्रयत्न झाला. जेलची संधी असेल. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवर आलेत. काय एफर्ट्स केलाय. अगदी चेंडू हाताला लागून घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. परंतु त्या खेळाडूचे प्रयत्न आवडले असेल तर टाळ्या वाजायला पाहिजेत. अगदी काय प्रयत्न केले. अगदी क्षेत्ररक्षकाने कौतुकास्पद कामगिरी करण्याचा प्रयत्न केलाय. असे प्रयत्न तुम्हाला करावे लागतात. अभ्यास शाळेमध्ये करत असताना जर प्रयत्न नाही केले तर परीक्षेमध्ये 0 मार्क. तसं मैदानामध्ये पण तुम्ही प्रयत्न जर केले तर तुम्हाला यश मिळतं. असे ट्रॉफी मिळतील. करंडक आपण तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता आणि कोणाला आवडणार नाहीये. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा. यष्टीरक्षक बापू चेंडू खाली करणार नाहीत. कोणती चुकी. फलंदाज बाद. अगदी यूट्यूब सौजन्य आपल्याला लाभलंय. सुनील कोतुलकर साहेब, सचिन जाधव साहेब, आपलं मनपूर्वक आभार. मंडप सौजन्य संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी यांच्या माध्यमातून लाभलंय. आपलं मनपूर्वक आभार. मैदान सौजन्य संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी त्यांचं मनपूर्वक आभार. टी शर्ट सौजन्य आपण लाभलंय. भाग्यश्री गारमेंट त्यांच्या माध्यमातून हे सर्व टी शर्ट आपल्याला लाभलेत. त्यांचा देखील मनपूर्वक आभार. न्यू बॅटर. पहिला चेंडू. मच्छिंद्र खेळत असताना बॅटची वरची कडा. जे प्रेक्षक अगदी झाडाखाली बसून या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत त्यांच्या भेटीला गेलाय चेंडू. 1 धाव जोडली जाईल. अगदी या सिंगलने संघाची धावसंख्या धाव फलकावर 21. अगदी गणितामध्ये जसे तुम्हाला पाढेपाठ करायचे असतात तसे मात्र तुम्हाला मैदानामध्ये देखील पाढेपाठ करायचे असतात. कारण किती बॉलमध्ये किती पाहिजेत त्यासाठी जर तुम्ही गणितामध्ये ढ असाल तर मैदानामध्ये देखील तुमचा कार्यक्रम झालाच. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा. यष्टी रक्षक बापू यांनी पकडला. या सामन्यातील दुसरा झेल. फलंदाज बॅक टू द डगआउट. म्हणून सांगतात लहानपणी आपले आई बाबा की अभ्यास करा. जर तुम्ही गणितामध्ये ढ असाल आणि मॅच मध्ये गेलाल तुम्ही फलंदाजीला तुम्हाला माहिती आहे की 6 मध्ये मला 18 करायचे आहेत तर तुम्ही बोलाल की मला 6 मध्ये किती 18 म्हणजे किती बॉलला किती करू. जर तुमचे पाढेपाठ असेल तर तुम्ही विचार कराल की 6 मध्ये 18 करायचे आहेत म्हणजे 6 1 6 6 2 12 आणि 6 3 18 म्हणजे मला एका चेंडूवर 3 करायचे आहेत. साईराज यांनी जर षटकार खेचला तर कृष्ण जाधव साहेब अध्यक्ष यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक. आता तुम्हाला 1 चेंडू बाहेर मारल्यावर 500. जर असे 5 मारले तर 2500 रुपये. काय पाहिजे अजून. अगदी या दिवसाची कमाई जोरदार होईल. पहिला चेंडू ऑन साइडला. चेंडू खेळला. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. दुहेरीचा प्रयत्न झालाय. कॉलिंग अगदी योग्य होती. फेकी सुरक्षित दिशेला केली जाते. फलंदाज धाव बाद. इथे मात्र फलंदाजाला काय घडलंय. फलंदाज झाला मोये. फलंदाज बाद. अगदी या दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याची गरज होती का. गरज होती नव्हती. मग का गरज करायची. अगदी धावबाद झालाय फलंदाज. हॅट्रिक कशी होईल. म्हणून बोलतात आई बाबा की शाळेत जा अभ्यास करा. कारण क्रिकेटमध्ये पण तुम्हाला हॅट्रिक करायला 3 चेंडूवर 3 गडी बाद करावे लागतात आणि हॅट्रिक मध्ये धावबाद हा पकडला जात नाहीये. तुम्ही छोटे छोटे आहात त्यामुळे सगळ्या गोष्टी शिकून घ्या. क्रिकेटमध्ये तुम्हाला ज्ञान घ्यावं लागेल. धावसंख्या धाव फलकावर 22. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतोय या स्पर्धेच्या माध्यमातून की शिक्षण खूप महत्वाचं आहे. ऑन साइडला स्लॉट मध्ये होता. प्लॉटच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न. फलंदाज येतोय. फलंदाजाच्या बॅट मधून साईराजांच्या बॅट मधून येतोय षटकार आणि 500 रुपये लागू होतील. काय फलंदाजी केले बघा. अजून काय पाहिजे. तुम्ही देखील मेहनत करा. फलंदाजी करा. 500 रुपये एका षटकाराला. संघाची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 28 ला 3. 6 चेंडू 13 धावांचं समीकरण. क्रिकेटमध्ये कधीही फ्री नाही भेटत. आयुष्य असं तो क्रिकेट तुम्हाला मेहनत करावी लागते. साईराजांनी मेहनत केली 500 रुपये मिळाले.
जर मेहनत नसती केली तर काय मिळालं असतं, असं असतं. त्यामुळे तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सांगतोय, नक्कीच आपलं शिक्षण आणि आपला अभ्यास यावर लक्ष द्या. क्रिकेट जरूर खेळा, परंतु शिक्षण खूप महत्वाचं आहे. 6 चेंडू 13 धावांची गरज, कारण जे चांगले चांगले क्रिकेटर आहेत, रविचंद्र अश्विन, VVS लक्ष्मण, राहुल द्रविड, हे सगळे खेळाडूंकडे पदवी आहे. VVS लक्ष्मण यांच्याकडे डॉक्टरेट आहे, रविचंद्र अश्विन इंजिनियर आहेत. अगदी प्रत्येक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू हा उच्च शिक्षित आहे. 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असताना अगदी 1 धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न नाही होणार. दादासाहेब जाधव यांनी खातं उघडलंय. या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 29. 5 चेंडू 12 धावा. पाच चेंडू 12ची गरज असताना स्ट्रोक स्वीप केला. डी प्लस क्षेत्ररक्षक आहे. अगदी वेगाने क्षेत्ररक्षण करत असताना बाबू, अगदी अनुभव आहे त्यांच्याकडे. अगदी तुमच्या वयापेक्षा त्यांचं वय जर पाहिलं तर 3 पट जास्त आहे, परंतु खेळ पहा. अगदी तुम्हाला देखील असा खेळ करावा लागेल प्रत्येक छोट्या छोट्या खेळाडूंना, आणि शिकावं लागतं. 4 चेंडू 11ची गरज असताना अगदी चांगला चेंडू हाताळलाय. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिरावते धाव फलकावर 30. 3 चेंडू 11 धावा. वॉट अ मॅच. अगदी सामना रंगतदार अवस्थेत, सामना अटातटीचा होईल का? आता मात्र सगळ्यांचा 3 चेंडू 11ची गरज असताना समोरच्या दिशेने टोकला. क्रिकेटचा अप्रतिम फटका. मॅच मध्ये पुनरागमन केलंय टीम विठ्ठल वॉरियर. षटकार. दोन चेंडू 5 धावा. वॉट अ मॅच. काय फटका सजवलाय फलंदाज दादासाहेब जाधव. अगदी यशस्वी आयोजक म्हणून ज्यांची ख्याती आहे, तुझ्या पप्पांनी षटकार मारलाय, काय बोलतो? असंच खेळत राहा. अरे वा वा वा. अगदी पप्पांची फलंदाजी पाहतोय. पप्पांसाठी मेसेज होता, असेच खेळत राहा. आणि इथे मात्र डॉट चेंडू येतील का? धावबाद करण्याची संधी. फलंदाज धावबाद. 1 चेंडू 5 धाव. अद्याप सामना दूर नाहीये. अगदी 1 चेंडू मध्ये 5 करायचे आहेत आदवेत, तर किती बॉल बाहेर मारायचे आहेत? मलाच नाही माहित. 1. अगदी 1 चेंडू तुम्हाला बाहेर मारायचा आहे. दादासाहेब जाधव फलंदाजी करत असताना कौतुक करावं लागेल सुनील बापू यांचं. षटकार आल्यानंतर देखील आपल्या गोलंदाजीचा टप्पा सोडला नाहीये. अगदी क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी सर, तुम्हाला जर माहित असेल तर ते सांगतात की नेहमी प्रोसेस फॉलो करा, बेसिक वर लक्ष द्या. बेसिक चेंडू. 1 चेंडू मध्ये 6ची गरज असताना अगदी मोठा फटका खेळायचा प्रयत्न. 1 धाव प्राप्त होईल. विजयासाठी 5 धावा बनवायच्या होत्या. 2 धावा पूर्ण केल्यात. 5 धावा धावून काढायची संधी होती, परंतु ती संधी प्राप्त नाही होणार आहे. वेल प्लेड टीम. आबा स्मृती. हार्डलक बॅडलक टीम विठ्ठल वॉरियर्स. आबा स्मृती संघाने हा सामना मात्र मोठ्या फरकाने जिंकलाय आणि चांगल्या खेळाच्या जोरावर या दुसऱ्या फेरीतील पहिला विजय प्राप्त केलाय टीम